काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असताना जिल्ह्यातील काँग्रेसी भाजपमध्ये दाखल होत आहेत. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शनिवारी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बी.के. भगत यांचे सुपुत्र, काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, कैलास मात्रे आदी उपस्थित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला होता. दुसरीकडे आता राहुल गांधींच्या आगमनाचा मुहूर्त साधून ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं ठाण्यातील उरली-सुरली काँग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले. काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश घेतला. आज दुपारी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजप खोपट कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा धमाका उडाला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भगत यांच्यासह काँग्रेस शहर सरचिटणीस संजय शिंदे, प्रदेश काँग्रेस ओबीसी कोकण विभाग सरचिटणीस सुधीर जाबरे, वॉर्ड अध्यक्ष सुशांत कांबळे, मनोज प्रजापती आदींनी कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतले. अनिल भगत हे चळवळीतील नेते आहेत. आज राहुल गांधी ठाण्यात आहेत. काँग्रेस इंटॅक्ट आहे, परंतु मोदींचं काम बघून काँग्रेसचे कार्यकर्ते आता भाजपमध्ये येत आहेत. एक प्रकारे केंद्र सरकारच्या कामालाही पावती आहे. काँग्रेसनं केवळ गरिबी हटावचा नारा दिला, परंतु मोदी सरकारनं गरीब कल्याण योजना राबवून गोरगरिबांना खऱ्या अर्थानं न्याय दिला, असंही केळकर यांनी यावेळी सांगितलं. सर, आज ठाण्यामध्ये राहुल गांधी आहेत आणि ठाण्यामध्ये सभा देखील घेत आहेत. मात्र अशातच त्यांच्याच काँग्रेसला खिंडार पडलेलं आहे. भाजपमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा, मुख्य नेत्यांचा झालेला आहे. काय सांगाल? आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदीजींचं जे कार्यकर्तृत्व गेल्या 10 वर्षामध्ये बघितलं, गरीब कल्याण योजनेच्या योजना असतील किंवा गरिबाच्यासाठी करणारं सरकार, काम करणारं सरकार याकडे असेल. राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करत असताना काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे मोदी करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्याचा सूर आणि दिशा जी आहे ती कुठे आहे हे याच्यातून आपल्याला सिद्ध होते. राहुल गांधींनी सांगितलं की आमची पार्टी इंटॅक्ट आहे, परंतु त्यांची पार्टी तर सगळीकडे निरनिराळ्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे मोठे नेते, माजी मुख्यमंत्र्यापासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. कारण त्यांना देश बळकट करायचं आहे, देशहित साधायचं आहे आणि देशाला जगामध्ये क्रमांक 1 वर पोचवायचं आहे. ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पोचवायचं आहे आणि त्यामुळे एका अर्थाने या मुहूर्तावरच काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत. अनिल भगत हे बी.के. भगत जे या ठिकाणी 10 वर्ष आमदार होते, खूप ज्येष्ठ असे त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते होते. मॅडम इंदिरा गांधींच्या जवळचे असे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यांच्या कुटुंबातले देखील अनेक 2-2, 3-3 पिढ्या काम करणारे. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की या देशाचं हित कशामध्ये आहे आणि त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, मग सरचिटणीस आहेत, ओबीसी सेलचे आहेत, एससी सेलचे आहेत, विविध सेलचे देखील प्रमुख लोक आज पक्षामध्ये प्रवेश करतात. सर, राहुल गांधी आज ठाण्यातून ज्यावेळेस प्रवास करत होते त्यावेळेस मुख्य जे स्मारक आहेत म्हणजे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट
क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मार्च रोजी ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघातील घोडमंदर परिसरातील मोघरपाडा येथील तलावात संगीत कारंजे अर्थात म्युझिकल फाउंटन बसून सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला. ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु या तलावांचं सुशोभीकरण करून जतन करून सांस्कृतिक वारसा जपणं गरजेचं आहे. त्यासाठी ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये मोघरपाडा येथे असलेल्या तलावाजवळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी, फिरण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी सकाळ संध्याकाळच्या वेळेस येत असतात. या तलावांचं जतन करण्याच्या दृष्टीनं संरक्षक भिंत बांधून त्या ठिकाणी संगीत कारंजे बसून लाईटच्या आधारे लेझर शो करून या तलावांचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी निधी मंजूर करून आणलाय. या तलावांचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी संगीत कारंजे बसवण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या कामासाठी राज्य सरकारकडून 10 कोटींचा निधी आमदार सरनाईक यांच्या मागणीनंतर मंजूर करण्यात आला होता. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्प खर्चाचा 100% हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्यानं राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे. आता या तलावाचं सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा आमदार प्रताप सरनाईक यांनी विश्वास व्यक्त केलाय. साहेब, लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम आता सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आचारसंहिता देखील लवकरच लागू शकते आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये विविध कामाचा सुशोभीकरणाचा कामाचा किंवा महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ केला. काय सांगा? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. काही कामांचं लोकार्पण तर काही कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यामध्ये प्रामुख्यानं मोगरपाडा येथील जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन उभारणीच्या कामाला आज भूमिपूजन झालं. त्याचबरोबर त्याच्याच पुढे असलेल्या आमच्या सगळ्या ज्या आगरी कोळी बांधव फार मोठ्या प्रमाणात राहतात त्या मोगरपाडा आणि कोळीवाडा परिसरामध्ये त्यांची मागणी होती की जे मैदान आहे आरक्षित त्याचं चांगल्या प्रकारे सपाटीकरण व्हावं, त्या ठिकाणी उद्यान व्हावं. तर नरवीर सर्कल तानाजी आंग्रे यांच्या नावानं आपण त्या ठिकाणी एक उद्यानाची निर्मिती करतो. त्या साठी 5 कोटी रुपयाचा खर्च मंजूर झालेला आहे. मोगरपाडा तलावाच्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून आपण सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन करतोय. आणि ह्या कासारवडेली भागामध्ये जो राम मंदिर तलाव आहे त्या राम मंदिर तलावाचं सुशोभीकरण उपवनच्या धर्तीवर आम्ही चांगल्या प्रकारचे काळ्या दगडाच्या सहाय्यानं जॉगिंग ट्रॅक करतोय. महाआरतीसाठी आम्ही पायऱ्या करतोय जेणेकरून नागरिकांना ह्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस बसता येईल आणि उद्यानाची निर्मिती करतोय जेणेकरून हा परिसर अतिशय सुशोभित होईल. प्रामुख्याने ह्या परिसरातील अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्य रत्न यांच्या नावाची एखादी वास्तू असावी अशी त्यांची मागणी होती आणि त्या माध्यमातून जसं मी लोकमान्य नगर परिसरातील जनतेसाठी एक ग्रंथालय वर्तनगर परिसरामध्ये उभारलं तशाच पद्धतीचं ग्रंथालय 5 माळ्याची मोठी इमारत अण्णाभाऊ साठेंच्या नावानं आपण ग्रंथालय इकडे उभारतोय आणि त्यामध्ये 2 कोटी रुपये खर्च आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी अंतर्गत सजावट व पुस्तकांसाठी दिलेलं आहे. त्याचंही भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे.
प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा हाती घेतल्यानंतर विविध विकास कामं ह्या फक्त ठाणे महापालिका हद्दीमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात चालू आहे आणि एक विकास पुरुष म्हणून त्यांची कीर्ती पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच ठाणे शहरामध्ये मी एक आमदार ह्या नात्यानं गेल्या 3 टर्मपासून या परिसरातील जनतेने मला निवडून दिलेलं आहे. म्हणून बोगरपाडा परिसराच्या त्या तलावाचं सुशोभीकरण, नरवीर सर्केल कान्होजी आंग्रे यांच्या नावाचं उद्यान आणि त्याचबरोबर राम मंदिर तलावाच्या सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लायब्ररी असे हे 4ही मोठ्या प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. ह्या परिसरातील अनेक आमच्या शिवसैनिकांची जी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती ती मागणी आता पूर्ण झालेली आहे. साहेब, लोकसभेच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त शनिवारी राहुल गांधी हे ठाण्यात आले होते. ठाणे जिल्हा कमिटीनं दिलेल्या माहितीनुसार ते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार होते. परंतु या दोन्ही स्मारकाजवळ राहुल गांधी थांबले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्याचं टाळल्याचं चित्र ठाण्यात निर्माण झाले. काँग्रेसच्या ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाबद्दल त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातून काहीशी नाराजी व्यक्त केली जाते. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. यात्रा निमित्तानं ते यात्रा ठाणे शहरात त्यांची दाखल झाली आहे. या यात्रेच्या मार्गाबाबतची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली होती. त्यानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोर्टनाका येथील स्मारक आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करणार होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक वगळता राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यास गेले नाहीत. या घटनेनंतर खासदार राजन विचारे हे काहीसे नाराज झाले होते. ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नाराज दिसून येत होते.